नाताळ आणि नववर्षाच्या सुट्ट्यांमध्ये शिर्डीचा साई दरबार भाविकांनी अक्षरशः फुलून गेल्याचं पाहायला मिळालं. अवघ्या 9 दिवसात साधारण 8 लाख भाविकांनी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. तर त्यात बरोबर साईचरणी 23,29,00,000 रुपयांचा विक्रमी महादान अर्पण केला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दान आणि भाविक संख्येत 1.5 पट वाढ पाहायला मिळते. शुक्रवारी 9 दिवसांच्या दानाची मोजदाद पूर्ण झाल्यानंतर साई संस्थानने अधिकृत आकडेवारी जाहीर केली आहे. नेमकं किती दान मिळालं, किती भाविक आले आणि दानाचा विनियोग कशासाठी खर्च होतोय हे आपण या सविस्तर रिपोर्टमध्ये पाहणार आहोत. शिर्डीच्या साईबाबांवर देश-विदेशातील भाविकांची अपार श्रद्धा आहे. याच श्रद्धेतून वर्षाकाठी साधारणपणे 3 कोटीपेक्षा अधिक भाविक शिर्डी तीर्थक्षेत्राला भेट देतात. नाताळच्या सुट्ट्या आणि नववर्ष साईचरणी साजरं करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांनी मोठ्या संख्येने शिर्डी गाठली. 25 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान साई संस्थानच्या वतीनं शिर्डी महोत्सव आयोजित करण्यात आला होता आणि पहिल्याच दिवसापासून शिर्डी भाविकांनी गजबजलेली दिसून आली. या 9 दिवसात सुमारे 8 लाख भाविकांनी साई समाधीचं दर्शन घेतलं आणि नववर्षाची सुरुवात साईबाबांच्या कृपा आशीर्वादाने केली. भाविकांनी साईचरणी रोख रक्कम, सोने, चांदी, चेक, डीडी, मनी ऑर्डर, ऑनलाईन देणगी अशा विविध माध्यमातून महादान अर्पण केलं. 9 दिवसात मिळालेल्या दानाची अधिकृत आकडेवारी पाहिल्यानंतर मागील सर्व रेकॉर्ड ब्रेक झाल्याचं दिसून येतं. पाहुयात मिळालेल्या दानाचे तपशील. देणगी काउंटरवर 3,22,43,388 रुपये. दानपेटीत 6,02,61,006 रुपये. ऑनलाईन चेक, डीडी, मनी ऑर्डर 10,18,86,955 रुपये. सशुल्क दर्शन पास देणगी 2,42,60,000 रुपये. सोनं 36,38,610 रुपये मूल्यांचं. चांदी 9,49,741 रुपये मूल्याची. 26 देशातील परकीय चलन 16,83,673 रुपये. नववर्षात साईबाबांना सुवर्ण हिऱ्यांजडीत तब्बल 80 लाखाचा मुकुट भेट स्वरूपात मिळाला. एकूण दानाची आकडेवारी 23,23,23,373 रुपये. सध्या साई संस्थानच्या 3,328 कोटी रुपयांच्या ठेवी विविध राष्ट्रीयकृत बँकांमध्ये आहेत, ज्यावरून दरवर्षी कोट्यावधींचं व्याज मिळतं. तसेच साईबाबांकडे सुमारे 540 किलो सोनं आणि 7,000 किलो चांदी आहे. साईबाबांना मिळालेल्या दानातून 2 धर्मादाय रुग्णालय, शैक्षणिक संकुल, भाविकांच्या सुविधा, कर्मचाऱ्यांचं वेतन आणि शिर्डीतील विकास कामांवर खर्च केला जातो. नवीन वर्षाची सुरुवात बाबांच्या दर्शनाने करण्यासाठी, त्याचप्रमाणे नाताळच्या सुट्ट्या होत्या. या कालावधीमध्ये जे आहे ते जवळपास 8 लाख भाविकांनी जे आहे ते बाबांचं दर्शन घेतलेलं आहे. आणि बाबांचं दर्शन घेतल्यानंतर जवळपास 23 कोटीची गुरुदक्षिणा जी आहे ते भक्तांनी जी आहे ती बाबांना अर्पण केलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने 10 कोटीची दक्षिणा जी आहे ती ऑनलाईन प्राप्त झालेली आहे. 6 कोटी रुपये जे आहे ते दक्षिणा पेटीमध्ये प्राप्त झालेले आहेत. 2,42,00,000 जे आहेत ते पेड पास दर्शन. नंतर देणगी काउंटरवर जे आहे ते 3,22,00,000 रुपये प्राप्त झालेले आहेत. 80 लाखाचा सुवर्ण मुकुट जो आहे तो प्राप्त झालेला आहे. असे जवळपास 23,29,00,000 रुपये जे आहेत ते 25 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीमध्ये साईबाबा संस्थानला देणगी स्वरूपामध्ये प्राप्त झालेले आहेत. देणगी दिलेल्या सर्व साई भक्तांचं मी साईबाबा संस्थानच्या वतीने त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. जी देणगी प्राप्त झालेली असती या देणगीच्या माध्यमातून साईबाबा संस्थानचं 550 बेडचं 2 हॉस्पिटल आहेत. त्या ठिकाणी आपण ओपन हार्ट सर्जरी, न्यूरो सर्जरी, ऑर्थो, जनरल मेडिसिन अशी सर्व ट्रीटमेंट जी आहे ते भक्तांना, ज्याची आर्थिक स्थिती एकदम गरिबीची आहे, त्याचं 50 रुपयामध्ये आपण ऑपरेशन करतो. आणि जवळपास 1,500च्या दरम्यान पेशंट त्या ठिकाणी दररोज असतात. 500 पेशंट ॲडमिट असतात. यासोबतच प्रसादालयामध्ये सुद्धा जे आहे ते जवळपास 6,44,000 भक्तांनी जे आहे प्रसाद भोजन आणि नाश्ता पाकिटाचं जे आहे ते वाटप करण्यात आलेलं आहे.
श्रद्धा, सेवा आणि समर्पणाचं प्रतीक असलेला शिर्डीच्या साईबाबांचा दरबार यंदा नाताळ आणि नववर्षात दान आणि भक्ती दोनही बाबतीत विक्रमी ठरल्याचं दिसून आलं. तसेच भाविकांची संख्या यावेळी विक्रमी असल्यानं साई मंदिरासमोरील हायवेवर नो व्हेकल झोन केल्यानं देखील भाविकांना मुक्त संचार करता आल्यानं दानाच्या रकमेत भर पडल्याचं सांगण्यात येतं. मनीष दवंगे पाटील, SP 24 तास, शिर्डी.